मित्रांनो, आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत सोमा डॅम, जिथे निसर्ग आणि शांततेचा संगम बघायला भेटतो. आपण आहोत वैतरणा नदीवरील वसलेल्या सोमा डॅमवर. कसारा आणि जव्हार मार्गावर खोडाळ्याजवळ असलेले हे धरण पर्यटकांच्या गर्दीपासून अजूनही लांब आहे, त्यामुळे इथले सौंदर्य जपलेले आणि शुद्ध वाटते. हे गाईज, तर नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलो आहे सोमा डॅम, म्हणजेच मध्य वैतरणा कोचाळ्याचा, जो का डॅम तर 3 आहेत वैतरणाचे. तर हा सोमा डॅम म्हणून ओळखला जातो. जर तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्ही कोचाळे किंवा कारेगाव किंवा कडूचीवाडी, वाकडपाडा हा लोकेशनला आलं तरी तिथं कोणाला स्थानिकांना विचारलं तरी तुम्ही इथे याचा तुम्हाला ते मार्ग सांगतील. हे बघा, पाठबीट सोडलेत. तसंच आम्ही इकडं पार्टी बिर्डीला आलो आहे आणि ते जे हात करतायत ते हिमाचलवरून आलेत खास आपल्याला भेटायला. आणि माझे मित्र विलास आणि समा. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे सोमा डॅमचे मुख्य आकर्षण म्हणजे इथला निळं पाणी आणि चारी बाजून असलेले डोंगर. तर डॅमवर येण्याचा रस्ता खूप वळणावळणांचा आणि निसर्गरम्य आहे.